नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यामध्ये खिंडार पडला आहे. कारण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे असं सांगत श्री वीरू वाघमारे त्यांच्या समर्थकांसह पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघंही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत. निजामाच्या तावडीतून सुटका झाली आहे असं वीरू वाघमारे यांनी म्हटलं आहे. हे नाही ते घरात काही चेंबर असेल तर विरूला जर आणलं असेल तर विरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही घेतले त्या आयडीच मला माहिती त्याच्यामुळे रस्त्यावरती एक मानसिक दबाव होता. त्या दबावात ते घडलं आणि झालं. हेमंत वाणी तर माझ्या घरात ते मलाच कळलं नाही, मला का सोडून घर वापस आता है. राजकारणामध्ये जन्मत माझा आवड साहेबांच्या इथं झाला. 2002 साली आमच्या घरांना तोडण्यासाठी महानगरपालिकेची नोटीस लागलेली. वय होतं माझ्या मते 17-18 वर्ष. त्या वर्षी साहेबांनी घर वाचवलं. त्या दिवसापासून 2022 पर्यंत आम्ही साहेबांसाठीच काम करतो. साहेबांसाठी पण काही घडामोडी झाल्या, काही आमचे निर्णय चुकले. फक्त एकच सांगतो एका शॉर्ट वाक्यात की आज या ठिकाणी प्रवेश करताना या सर्व माहोल बघताना आणि 4 वर्षात ज्या गोष्टी भोगल्या त्यातून एकच वाक्य सांगतो की निजामाच्या दरबारातून आज सुटका झाल्यासारखं वाटतं. दरम्यान वीरू वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील सक्रिय झाला आणि श्री वीरू वाघमारे यांच्या जागी कौस्तुभ गायकवाड यांची ठाणे युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा सरचिटणीस श्री नजीब मुल्ला यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या वेळेस शहर प्रभारी तथा नगरसेवक श्री सुहास देसाई आणि इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते. गायकवाड यांचे यावेळेस अभिनंदन करण्यात आलं. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास यावेळेस व्यक्त केला. कौस्तुभ गायकवाड यांनी देखील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आज महाराष्ट्र प्रदेशला आमचे निखिल ठाकरे यांची नियुक्ती झाली आहे. ती नियुक्ती झाल्या आज ठाणे शहरासाठी ठाणे शहराचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी कौस्तुभ गायकवाड याची अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. ही निवड करताना मागील युवक काँग्रेसची सगळी कमिटी डिझॉल्व्ह करून नवीन कमिटी पुढे स्थापन करण्यात येईल. ठाण्यामध्ये युवकांची एक चांगली संघटना आम्ही उभी करू अशी मी माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला ग्वाही देतो. ह्याच्या आधीसुद्धा जेव्हा मला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जबाबदारी दिली गेली, मी व माझ्या संपूर्ण टीमनी आम्ही एक चांगल्या प्रकारचं संघटन विद्यार्थ्यांसाठीचं ठाण्यामध्ये आम्ही तयार केलं. विद्यार्थ्यांचे विविध विषय आम्ही ठाणेकरांसमोर मांडले आणि त्या पदाला न्याय देण्याचा पुरेपूर मी प्रयत्न केला. ह्याच्या पुढे सुद्धा मी जे पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय त्याच्यावरती मी नक्कीच त्यांना विश्वास करू. MARD अर्थात महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत सेवा बंद आंदोलन सध्या सुरू झालं आहे.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 150 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहे. आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता OPD सेवा आणि इतर वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यावेळेस बोलताना 24 तासात शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर आपत्कालीन विभाग, ICU आणि इतर सर्व सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांनी यावेळेस बोलताना कोणत्याही वैद्यकीय शाखेचा अपमान करण्याचा हेतू नसून प्रत्येकाने आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच वैद्यकीय सेवा द्यावी. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार पद्धती एकत्र वापरल्यास रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आंदोलनादरम्यान पेशंट लिव्स मॅटर, स्टॉप CMP डिझास्टर आणि MBBS का अपमान बंद करो अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. आज शिवाजी हॉस्पिटलमधील जवळपास 150 डॉक्टर, निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग, ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, ते सुद्धा बंद होईल. आणि त्यामुळे इमर्जन्सीमध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो. शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी.
माजीवाडा येथील वसंत लॉन्स या ग्रहसंकुलातील सवाना टॉवरमध्ये 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. 21व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 2101च्या गॅलरीतून तोल जाऊन श्रीमती कुमुथा रमेश शेट्टी या पोडियमच्या सज्जावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भातली माहिती मिळताच वर्तेनगर पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका, शववाहिका आणि हायड्रोलिक वाहन घटनास्थळी दाखल झालं. संयुक्त प्रयत्नातून मृतदेह खाली काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आगळे इस्टेट येथील अंबिकानगर क्रमांक 1 परिसरात 5 ऑगस्ट रोजी दुपारी एका चाळीतील घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, वृक्ष प्राधिकरण आणि महावितरणचे कर्मचारी दाखल झाले होते. धोकादायक भिंत हटवणं, झाडांच्या फिंद्या कापणं, वीज पुरवठा खंडित करणं आणि परिसरात धोकापट्टी लावण्याचं काम यावेळेस करण्यात आलं. सुरक्षिततेच्या कारणास्तव संबंधित कुटुंबाने तात्पुरती राहण्याची व्यवस्था नातेवाईकांकडे केली होती. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.